सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 6 वर्षापासून अखंडितपणे प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर अतिशय सुंदर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 91 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण या ग्रंथाविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराणातील 7व्या अष्टकातील 3ऱ्या अध्यायाचा समारोप करताना नेहमीप्रमाणे सर्व संस्कृत श्लोकांवर अतिशय सुंदरपणे विवेचन करताना सांगतात की ज्याला स्वतःचा मोक्ष साधावायचा असेल त्याने देव सद्गुरूची संगती करावी. केवळ विषयात्मक मानवांची बंध निर्माण करावी संगती करू नये. ज्याप्रमाणे अज्ञ लोकांची विषयामध्ये प्रीती असते त्याचप्रमाणे परमेश्वराच्या ठिकाणी जर निराबाध प्रीती किंवा निष्ठा असेल तर कोणता मानव बंधनातून मुक्त होणार. पुढे 7व्या अष्टकातील 4थ्या अध्यायात महाराज काय सांगतात हे बघू असे आदरणीय बाबा म्हणाले. या ठिकाणी हे देवदूत वैश्यपुत्राला असा उपदेश करतात की ज्याने हे विश्व गुणकर्म विभागाने निर्माण केलं आहे त्या परमेश्वराची जो स्वधर्माने पूजा करील तो त्याच्या स्थानाला प्राप्त होईल. स्वधर्माचरणाने या लोकात परमेश्वराला संतुष्ट करता येईल. ज्याप्रमाणे आज्ञापालन करण्यामुळे राजा संतुष्ट होतो त्याचप्रमाणे शास्त्राने कथन केलेल्या सत्कर्मावर परमेश्वर प्रसन्न होतो. जे देव ब्राह्मण अतिथी यांच्यावर प्रतिदिनी प्रेम करतात ते याच ठिकाणी पाशमुक्त होऊन ब्रह्मलोकात राहतात. मूर्ख वा पंडित, वैदिक वा पतित कोणीही मध्यान्नी आला असेल तो अतिथी ब्रह्मतुल्य आहे. मार्गात थकलेल्या, भुकेलेल्या, तहानलेल्या ब्राह्मणाला जे अन्न पाणी देतात ते चिरकाल स्वर्गात राहतात. मार्गात थकलेले, भुकेलेले, भोजन करण्याच्या इच्छेने आलेले आहेत त्यांना जे या पृथ्वीवर तृप्त करतात ते ब्रह्मलोकात वास्तव्य करतात. ज्या घरातून अतिथी परत जात नाहीत ते घर आहे. ज्या घरातून अतिथी विन्मुख होऊन जातो ते घर नसून वन आहे. अतिथीसारखा बंधू नाही, धर्म नाही, हितकारक आणि धनही नाही. वैश्वदेवाच्या आधी भिक्षूला पक्वान्न द्यावे. भिक्षू परत गेला असता वैश्वदेवाचे फळ मिळत नाही. यतीला अर्पण केलेले घातलेले अन्नही पर्वतासारखे असते. त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रयत्नाने यतीला अन्न द्यावे. भारतवर्षाचा आश्रय ईश्वर प्रीतीसाठी अन्नाधिकारचे दान करून विष्णूची पूजा करून शहाण्या माणसाने जीवनमुक्त व्हावे. अन्नदानासारखे दुसरे पुण्य नाही, कारण अन्नामध्ये प्राण प्रतिष्ठित आहे. अन्नदान करणाऱ्यास प्राणदान करणारा मानला जातो. जो अन्नाची इच्छा असणाऱ्या अतिथीला अन्न देईल तो स्वर्गात चिरकाल सौख्य भोगून या ठिकाणी श्रीमान होतो. पूर्वी स्वर्गातून खाली पडलेल्या केसर ध्वज राजाला यम म्हणाला, तू अन्नदान कर, पुन्हा स्वतःचा उद्धार करशील. आदरणीय बाबा महाराज सांगतात इति श्रुते यमचस्तुतोदम तारकम परम अन्नदान समम दानम उत्तम न भविष्यती असे यमाचे वचन प्रसिद्ध आहे. त्या काळापासून अन्न हे विशेष तारक आहे. अन्नदानासारखे दान झाले नाही आणि पुढेही होणार नाही. ग्रीष्म ऋतूत उन्हाळ्यात स्वच्छ थंडगार पाणी, हेमंत ऋतूत हिवाळ्यात लाकूड आणि वस्त्र आणि पावसाळ्यात याचकांना विश्रांती आणि अन्न नेहमी द्यावे. जाणता अजाणता लहान सुरापानादी पावे घडली असता जाणकाराने वारंवार यथाविधी प्रायश्चित्त घ्यावे. त्याने निष्पाप होऊन ज्ञानी मानव या ठिकाणी मुक्त होईल. प्रायश्चित्त न घेता मानव नरकात जातो. काया वाचा मनाने उत्पन्न झालेले पाप जो या ठिकाणी नष्ट करेल मग तो अज्ञ असला तरी महान सुख असलेल्या ब्रह्मलोकाला प्राप्त करतो. अनेक पापे करून पश्चाताप झालेल्या ब्राह्मणाने गायत्री किंवा वेद मंत्राचा जप केल्यास तो येथेच पाप रहित होतो. जो नित्य कर्मात रममाण होऊन वेदाभ्यास करील तो जितेंद्र होऊन वागतो. त्याला ज्ञानाने उत्पन्न झालेल्या पापाची, समजलेल्या पापाची बाधा होत नाही हे निश्चित. महाव्रताचे आचरण करणारा
यमनियम पाळणारा, नेहमी तीर्थक्षेत्री राहणारा, तसेच आई वडील देव सद्गुरू यांची सेवा करणारा, स्वप्नातही वाईट गती पाहत नाही. जो ज्याचे अन्न खातो तो त्याचे पापच खातो हे जाणून वाईट गती मिळेल या भीतीने परान्नाच्या रुचीचा किंवा आवडीचा त्याग करावा. संकटात ध्यान घ्यावे, भोजन घेऊ नये. कारण भोजन पुण्याचा नाश करणार आहे. नित्य स्नानाने पापीही पवित्र होतात. प्रातःकाली स्नान केल्याने चांगल्या प्रकारची सिद्धी देणारे आहे. शौच स्नान न करता जो भोजन करतो त्याला मलाशी म्हणतात. प्रातःकालीन स्नान हे शुद्धीकारक दुःस्वप्नांचा नाश करणारे असते. या ठिकाणी समर्थ माणसाला स्नानाशिवाय नित्यकर्माचा अधिकार नाही. जो संध्या, उपासना, यज्ञ आदी गोष्टी संगतीचा त्याग करून आणि फलाची अपेक्षा न धरता भक्तीने करतो, तो दुर्गती पावत नाही. थोडेफार जे या ठिकाणी मिळाले आहे, ते पूर्वजन्मीच्या दानामुळे मिळाले आहे, असे जाणून धर्मासाठी यथाशक्ती दान द्यावे. उत्तम तीर्थक्षेत्रात शुभ पर्व काळात जो दान देतो, हवन करतो, भक्तीने जप करतो, त्याला यमदूत स्पर्श करत नाही. व्रताची आवड असणारा, खरे बोलणारा, मौन स्वीकारणारा, दयाळूपणाने दान करणारा, शांत, त्यागी, मत्सर नसलेला, जो दुसऱ्याचे धन किंवा तृण मनाने इच्छित नाही, तो इच्छा नसतानाही अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या बंधनातून मुक्त होईल. आणि जो कृतज्ञ दुष्टबुद्धी असेल, तो इच्छा असूनही मुक्त होणार नाही. केलेले उपकार न जाणणाऱ्या कृतज्ञाला तीर्थ किंवा तपश्चर्या यांनी प्रायश्चित्त नाही. त्याप्रमाणे मध्येच व्रत खंडित झालेला घोर यातना प्राप्त करतो. ते महाराज सांगतात, असे आदरणीय महाराज म्हणाले. पुढे ते आदरणीय महाराज सूचना देतात, की माणसाने कधीही कृतज्ञ होऊ नये. दत्तपुराणात महाराजांनी एका ठिकाणी असे म्हटले आहे, की प्रत्येक माणसाने आजीवन 3 गोष्टींची काळजी घ्यावी. त्या म्हणजे वेदांत, ईश्वर, सद्गुरू. वेदांत म्हणजे जी आपल्या सद्गुरूकडून ज्ञान प्राप्ती झाली आहे, म्हणजे स्तोत्र, मंत्र, जप, पोथी इत्यादी. ही नित्य नियम उपासना करावी. हा आपल्याकरता वेदांतच आहे. वेदांत म्हणजे वेदांचा अंतिम भाग. उपनिषद म्हणजे सद्गुरूंजवळ बसून जो ज्ञान प्राप्त झाले आहे, ते मुक्तिदायक आहे. म्हणून सद्गुरूंची उपासना करावी. त्यांच्याविषयी कृतज्ञ होऊ नये आणि आपल्या देवाची भक्ती आणि उपासना करावी. कृतज्ञ होऊ नये. अन्यथा काहीही प्राप्त होणार नाही. पुढे महाराज काय सांगतात ते आपण पुढच्या पुष्पात पाहू. ते सांगून आदरणीय बाबांनी आपल्या फारच सुंदर अशा प्रबोधनाला इथे स्वल्पविराम दिला. मी त्यांना विनंती करतो, त्यांनी आजच्या पुष्पाला प्रारंभ करा. नमस्कार. अनुसूयाती संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भव संकटा. मागल्या पुष्पात आपण दत्तपुराणाच्या 7व्या अष्टकातला हा जो 4था अध्याय आहे, त्यामधल्या ज्या विशिष्ट प्रकारचा जो संवाद आहे, या यमदूतांचा आणि वैश्याचा, तो आपण श्रवण करतो आहोत. त्यात पाप पुण्याची सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची काय व्याप्ती आहे, काय पुण्य केले की स्वर्ग प्राप्ती होते, आपल्या हातून कळत नकळत काय पाप झालं त्यांनी आपल्या नरकाची प्राप्ती होते, अशा प्रकारची दाखले जणू काही वेगवेगळ्या पुराणात जरी आपल्याला दिसून येतात, त्या पण सगळ्या अन्य पुराणांमधून वस्तुनिष्ठ असं एक प्रकारचं विवेचन स्वतः स्वामी महाराजांनी जणू काही संकलन या स्वरूपामध्ये या अध्यायामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. मग या ठिकाणी त्यांनी जेव्हा शेवटला मागल्या आपल्या पुष्पातल्या श्लोकात न तीर्थेन तपोविश्च
कृतघ्नस्या अस्ति निष्कृती. ज्यांनी आपल्यावरती उपकार केले आहेत, ज्या सद्गुरूंचे, ईश्वराचे किंवा श्रेष्ठाचे, सत्पुरुषांचे आपल्यावर उपकार आहेत, त्यांच्याविषयी कृतज्ञ होऊ नये. जर कृतज्ञ झाला तर अशाच त्याची उपकार बुद्धी जर त्यांनी ठेवली नाही, तर त्या न उपकार बुद्धीला न जाणणाऱ्याला तीर्थ तपश्चर्या यांनी कितीही केलं त्याचा लाभ होत नाही, असं या ठिकाणी महाराजांनी सांगितलं. आणि त्या संदर्भात मागल्या आपण पुष्पामध्ये एक श्लोक दत्तपुराणातला उद्धृत केला होता की आजीवितम त्रयसेव्यम वेदांत गुरु ईश्वरा पूर्वे ज्ञान प्राप्तये पश्चात कृतज्ञता निवर्तये. हे सद्गुरूंकडून आपल्याला जे काही प्राप्त झाले आहे, वेदांतिक ज्ञानामुळे आपल्याला जे काही प्राप्त झाले आहे, ईश्वराच्या उपासनेमुळे जे काही आपल्याला प्राप्त झाले आहे, ते त्याची जाण प्रत्येकाने ठेवावी. आणि म्हणून या तिन्हीची जी उपासना आहे त्यांच्याविषयी भक्तिभाव, पूज्यभाव, तेव्हा आदिवितम तरे सेवम तिघांची सेवा करत राहावी. का? पूर्वे ज्ञान प्राप्त आहे, त्यांच्याकडून जे काही आत्मज्ञान, आत्मबोध, मुक्तीचा मार्ग, प्रापंचिक आणि पारलौकिक सगळ्या प्रकारचे जे काही आपल्याला लाभ मिळतो, त्याचा लाभ मिळावा आणि मिळाला आहे म्हणून पश्चात आपण कृतज्ञ होऊ नये म्हणून आजीवन सेवा करावी. याच्यामध्ये गुरुचं विशेष महत्व काय आहे? कारण आजीवितम त्रयसेवम वेदांत गुरु ईश्वरा. वेदांताचं महात्म्य सगळ्यांना माहिती आहे. कारण वेदो धर्म अखिलम, संपूर्ण जगात जर धर्म आहे तो वेदांमुळेच टिकून आहे, ज्ञानामुळे टिकून आहे. ईश्वरामुळे हे जग चालतं. त्यामुळे देवाची पूजा आणि ज्ञानाचा अध्ययन हे सगळे करतात. पण गुरुचं याच्यामध्ये विशेष काय आहे? गुरुगीताकारांनी जेव्हा असं म्हटलं की गणेशो अग्निना युक्तो विष्णूनांच समन्वित वर्णद्वयात्मको मंत्र चतुर्वर्ग फलाप्रदा. म्हणजे हा जो मंत्र आहे, जो गुरु तत्व जे आहे, हा गुरु जो आहे याच्यात विशेष काय आहे? हा गुरु म्हणजे त्याची व्याख्या अशी केलेली आहे, गणेशो वाग्निना युक्तो विष्णूनांच समन्वितम. एका गुरुमध्ये गणेश म्हणजे सिद्धी प्रदान करणारा, गणेशो वा व अग्निना युक्तो. अग्नी शुद्ध समन्तात, त्याच्या सान्निध्यामुळे आपली शुद्धी होते. जो अग्निशुद्ध समन्तात, ज्याच्यामुळे आपली शुद्धी होते आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने विष्णूनांच समन्वित, भगवान विष्णू जो हा पालन करता आहे, ते त्या ज्याच्यामुळे आपल्याला काही ना काही सिद्धी प्राप्त होते, लौकिक अथवा पारलौकिक. त्याच्यामुळे जो आपल्या ठिकाणी जे काही किलबिश वगैरे जे काही असेल ते शुद्ध करतो. आणि एका अर्थाने जो आपल्या आत्मशक्तीने, आपल्या कृपादृष्टीने आपलं जणू काही लालन पालन करावं, जसा विष्णू पृथ्वीचं पालन करतो तसा आपल्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक होऊन पालन करतो. म्हणून गणेशो वाग्निना युक्तो विष्णूनांचे समन्वित असा जो कोणी आहे त्याला गुरु वर्णद्वयात्मको, दोन गुकार आणि रुकार अशा दोन वर्णाने जो ओळखला जातो त्याला गुरु असं म्हणतात. असा जो कोण आहे
याला चालतं बोलतं जंगम तीर्थ असं म्हटलं आहे. हे तर चालतं जो बोलतं जंगम तीर्थ आहे. का तीर्थ आहे चालतं बोलतं? तर गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम दैन्यंच्या हरेची गुरुदर्शनात. गंगा पाप हरण करते, पण त्याच्याकरता गंगा स्नानाकरता गंगेजवळ जावं लागतं. शशी तापम, शशी म्हणजे चंद्र, हा औषधीकारक तुम्हाला आरोग्य प्रदान करतो, पण त्या शशीला पूर्ण चंद्र स्वरूपामध्ये उगवण्याकरता पौर्णिमेची किंबहुना कोजागिरी पौर्णिमेची वाट पाहावी लागते. आणि दैन्यम कल्पतरुस्तथा, कल्पतरू म्हणजे हा जो वृक्ष आहे, हा तुमच्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण करतो. पण त्या कल्पतरूपाशी जाऊन, हा जो कल्पतरू त्याच्या पुढे जाऊन आपल्या मनातली इच्छा प्रगट करावी लागते. पण आपण तापम दैन्यांच्या हरेश्री गुरुदर्शना, पण पाप ताप म्हणजे जे असतील बाकी व्यावहारिक अडचणी ते संतापादी वेगवेगळ्या प्रकारचे ताप जे आपल्याला अडचणी असतात ते आणि दैन्य, हे सगळं भाषितकार असं म्हणतात किंवा उपनिषदातलं हे जे वाक्य आहे ते उपनिषदकार असं म्हणतात, पापम तापम दैन्यांच्या हरेची गुरुदर्शना, त्या गुरूंच्या दर्शनाने त्यांच्या सान्निध्यानेच हे सगळं आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे जणू काही गंगेसारखं जंगम तीर्थ, पण ते चालतं बोलतं तीर्थ आपल्याला हवं तेव्हा आपल्याजवळ प्रगट होतं. चंद्रमासारखी पौर्णिमेची वाट पाहावी लागत नाही, ते केव्हाही आपल्याला सान्निध्य मिळून आपल्याला भेटू शकतात. आणि इथून पुढे तुम्हाला काही वेळा तर आपल्या मनातली सुद्धा इच्छा व्यक्त करायची गरज नाही. काही वेळा तुमच्या मनातलं ओळखून ते तुम्हाला इच्छित प्रदान करतात. म्हणून पापम तापम दैन्यांच्या हरेश्री गुरुदर्शनम असं गुरुचं महत्व प्रगट केलेलं आहे. म्हणून अशा गुरुविषयी मनात किलबिश किंवा कृतज्ञ भाव ठेवू नये. या ठिकाणी महाराजांनी या 36व्या श्लोकामध्ये 7व्या अष्टकातल्या 4थ्या अध्यायात सांगितलं. आता पुढे महाराज काय सांगतात ते आपण पुढे बघणार आहोत. ते असं म्हणतात, क्रूराम रुंतु क्रूरारुंतु दुर्वाणी वक्ताश्च नरकागताः धर्मत्यागी च दुष्टो अपि पुनर्यास्यति दुर्गतीम. जे क्रूरा रुंतू म्हणजे वदंतू, कठोर आणि क्रूर म्हणजे जणू काही कठीण मर्माला स्पर्श करणारी अशी दुर्वाणी वक्ता, हा दुष्ट वचन बोलणारा, टोचून बोलणारा, रागाने बोलणारा, अमुक पद्धतीने दुर्वचन करणारा, निंदा वगैरे करणारा असं जो कोणी असेल त्याला चांगली गती प्राप्त होत नाही, तर नरकागता. या ठिकाणी ते जे म्हणतात देवदूत ते म्हणतात, अहो जणू काही त्याला नरकाचीच प्राप्ती होती. आणि जो धर्म आहे, धर्मत्यागीच दुष्टो अपि, जो धर्माचा व्यावहारिक धर्माचा त्याग करतो तो सुद्धा दुष्ट अपि पुनर्यास्यति दुर्गती, त्याला सुद्धा दुर्गती प्राप्त होते. म्हणून काय, म्हणून तस्मात् सौम्यो नरो भूत्वा निज धर्म समाचरेत सत्संग निरतो नित्यम तीर्थवास परो भवेत. म्हणजे म्हणून तस्मात् सौम्यो नरो भूत्वा, त्यामुळे माणसाने मृदू बोलणारा, मृदू वचन असणारा, प्रिय असा, मृदू प्रिय होऊन माणसाने सौम्यो नरो भूत्वा, शांत वृत्तीने हळू बोलून, प्रिय बोलून, सौम्य बोलून, कठोर वगैरे न बोलता अशा पद्धतीने
निज धर्म समाचरेत, स्वधर्माचं जे विहित कर्म आहे ते सगळं आचरण करावं. जे संन्यासी असेल त्यांनी संन्यास धर्माचं, विद्यार्थी असेल त्यांनी विद्यार्थी धर्माचं, गृहस्थ असेल त्यांनी गृहस्थ धर्माचं, स्त्री असेल त्यांनी स्त्री धर्माचं. म्हणून यांनी असं म्हटलंय की निज धर्म हा सनातन वगैरे नाही, निज धर्म. आपण ज्या अवस्थेत आहोत, आपल्याला विपरीत असणारा जो धर्म आहे त्याला म्हटलं निज धर्म समाचारे, तो उत्तम पद्धतीने पार करावा. आणि सत्संग निरतो नित्यम, जणू काही सत्संग निरतो नित्यम म्हणजे शक्यतो अधिकाधिक सज्जनाच्या, सत्संगी अशा लोकांच्या, सत्पुरुषांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्या सहवासात राहावं. आणि तीर्थवास परो भवेत, आणि जणू काही त्यांच्या सहवासात, त्यांच्या सत्संगतीमध्ये त्यांचं जे स्थान असेल ते तीर्थासारखंच आहे असं समजून तीर्थवास परो, तीर्थवासासारखं राहून त्या ठिकाणी वास करून राहा. म्हणजे त्याचा अर्थ सत्पुरुष, संत, सद्गुरू यांच्या सहवासात त्यांच्या ठिकाणी सेवा करत त्यांच्या स्थानावरती माणसाने जास्तीत जास्त सेवा करत राहून तिथे निवास करावा. न तीर्थे पातकं कुर्यास, त्याज्यस्तीर्थे प्रतिग्रहा, दुर्जरं पातकं तीर्थे दुर्जरश्च प्रतिग्रहा. आणि मग तीर्थक्षेत्रात पापाचरण करू नये. तीर्थक्षेत्रामध्ये प्रतिग्रह म्हणजे दान, तीर्थक्षेत्रात दान घेऊ नये. आणि अशा ठिकाणी जर कोणी दान घेतलं असेल, तीर्थक्षेत्रात जेव्हा माणूस कुठल्या ना कुठल्या निमित्ताने क्षेत्रज्ञाला आलेल्या गोष्टीत तेव्हा अपहार पूर्व काय करून ती जणू काही जर अपहार या पद्धतीने जर त्यांनी काही दान असं म्हणून घेतलं, प्रतिग्रह हा शब्द त्याला विशेष आहे, तर दुर्जरम पातकम तीर्थम दुर्जरश्च प्रतिग्रहा. तर अशा क्षेत्रात केलेला जो प्रतिग्रह असेल त्या दानाचा एक प्रकारचं जणू पातक आहे, त्याचा मात्र परिहार होत नाही, त्याचा सुटका होत नाही, त्याचा परिणाम असतो. आजच्या भाषेत जर सामान्यता म्हटलं तर कसं, तर काही वेळा तीर्थक्षेत्रात काही मंडळी राहतात, गुरुच्या स्थानात राहतात. अनेक क्षेत्रामध्ये वैदिकादी लोक, असे लोक राहतात. श्रद्धावान भाविक भक्त मंडळी गुरूंच्या ठिकाणी त्यांनी काही अर्पण करतात. मग हे अर्पण करताना काही लोकांच्या मनामध्ये ती जी काही अर्पण केलं असेल गुरूंच्या ठिकाणी, त्याच्यामध्ये कळत न कळत आपण काहीतरी घ्यावं किंवा त्यांच्या ठिकाणी आपण काहीतरी मागणी करून घ्यावी भाविकाकडून कुठली तरी. अशा पद्धतीने जेव्हा प्रतिग्रह दान, त्या दानात ते जेव्हा एक सुप्त अशा पद्धतीने का होईना पण जो त्याचा प्रतिग्रह घेतात, या ठिकाणी महाराज सांगतात की अशा पद्धतीने जर सेवा करून जर कोणी करत असेल आणि त्या स्थानाला येणाऱ्या दानामध्ये जर का तो प्रतिग्रह एखादे जर का आपण म्हणतो की एक वेगळ्या पद्धती अपहारपूर्वक त्याचं जर घेत असेल तर त्याचा कुठल्याही पद्धतीने परिहार होत नाही. तो जो दानाचा घेतला आहे त्याच्यावरती काय उपाय नाही, परिहार म्हणजे उपाय नसतो. आणि म्हणून हा दान करावं, पण अशा क्षेत्राच्या ठिकाणी गुरूंच्या ठिकाणी दान आलं असेल त्याचा मात्र अपहार करू नये, असा एक वेगळ्या प्रकारचा सिद्धांत ते सांगतात. आणि याच्या अनुषंगाने ते असं सांगतात, व्रतम
दानं तपो यज्ञाः पवित्राण्यपराणि च गंगा बिंदू भिषेणस्य कलाम नाहती षोडशी. म्हणजे व्रत, दान, तपो यज्ञ, तपश्चर्या यज्ञ, यज्ञ पवित्र अन्य पराणीच आणि अन्य पवित्र अशा गोष्टी अगदी गंगा जलाच्या थेंबाने केलेला गंगा बिंदू विवेशनस्य कला नाहती नाहंती षोडशी. अगदी गंगा जलाने जरी अगदी थेंबा थेंबा जर अभिषेक केला असेल, त्या अभिषेकाचा 16वा भाग सुद्धा होऊ शकत नाही. पण या गोष्टी ज्या विशिष्ट गोष्टी आहेत या करावा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी महाराजांनी एक प्रकारे गंगेची आणि अभिषेकाची माहिती सांगितली. आपण समजा का असं म्हटलं तर तेव्हा गुरुगीताकारांनी असं म्हटलं की आता सद्गुरु जे आहेत हे तीर्थराग प्रयागश्च गुरुमूर्ती नमोस्तुते. गुरुमूर्ती आहे ही काय आहे, गंगा यमुना सरस्वती यांचा जणू संगम असणार हे असं तीर्थक्षेत्रच आहे. म्हणून गुरुगीताकारांनी म्हटलं तीर्थ तीर्थयाग तीर्थराज, तीर्थांचा जो राजा तीर्थराज प्रयागश्च. प्रयाग म्हणजे हा तीर्थांचा राजा. तीर्थराज प्रयागश्च गुरुमूर्ती नमोस्तुते. गुरूंच्या ठिकाणी जणू काही हा संगम आहे. गंगा यमुना सरस्वती प्रयाग आहे, क्षेत्र आहे, धर्मक्षेत्र आहे. म्हणून त्या ठिकाणी अभिषेकाच्या संदर्भात त्यांनी असं सांगितलं की हा जो अभिषेक जेव्हा सद्गुरूंच्या तिथे केला जातो, सद्गुरूंच्या चरणावर केला जातो, तर त्या चरणाच्या अभिषेकाचं काय महत्व आहे. रो पादोदकम पित्वा संसार मलनाशनम. जणू काही गंगा नदी जसं सगळं पापाचं हरण करते, तसं संपूर्ण संसाराचं मानसिक वगैरे जे काही ताप पाप असेल ते गुरुचं जे चरणतीर्थ, गुरु पादोदकम, गुरूंच्या चरणाचं तीर्थ, असं तर अभिषेक पूर्व केलेलं हे चरणाचं तीर्थ हे जणू काही संपूर्ण मलाचा नाश करणार आहे. गुरु पादोदकम पित्वा संसार मलनाशन. म्हणून या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने महाराजांनी अभिषेकाची महती सांगितली. त्यांनी काय सांगितलं की व्रतदान तपश्चर्या यज्ञ आणि दुसऱ्या पवित्र गोष्टी म्हणजे व्रतदानम तपो यज्ञ हा पवित्राण्या पराहीच गंगाबिंदू अभिषेकस्य कलाम नाहती षोडशी. त्या गंगाजलाने केलेला अभिषेक म्हणजे जणू काही प्रत्यक्ष गंगेनेच गंगेचा केलेला गंगाजलानं गुरूंचा केलेला अभिषेक याच्या 16वा भाग एवढं सुद्धा नाही. या अन्योन्य पद्धतीने त्यांनी अभिषेकाचं जणू काही महत्व सांगितलं. पुढे ते असं म्हणतात धर्मद्रवो यपा बीजम श्री विष्णू चरण अच्युतम शंकरेण घृतम मूर्धा गंगांबम पावयेन लिम. म्हणजे ज्या गंगेच्या पाण्याचं मूळ त्या अपाम बीजम धर्मद्रवो, या गंगेच्या पाण्याचं मूळ श्री विष्णूच्या चरणातून बाहेर पडलं. या धर्मद्रवो य अपाम बीजम श्री विष्णू चरण चरणच्युतम. भगवान विष्णूच्या चरणातून बाहेर पडलेली अशी गंगा, ते विष्णूच्या चरणातून म्हणती गंगा अशी. आणि शंकरेण घृतम मूर्धा,
गंगा अंब पावयेन लिम, आणि शंकराने जिला मस्तकावर धारण केलं असं ते गंगाजळ म्हणजे तीर्थ. हे कोणाला पावन करणार का नाही का? तर या ठिकाणी आपण असं म्हटलं की या ठिकाणी भगवान शंकर आणि भगवान विष्णू या दोन्हीच त्यांनी असं म्हटलं. तर गुरुचा या ठिकाणी नेमका संबंध कसा अन्योन्य? नेहमीचा परिचयाचा श्लोक आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. गुरुच विष्णू आणि गुरुच महेश्वर. या ठिकाणी विष्णूच्या चरणातनं गंगा निघाली, महेश्वराने शिरोधारे केली. पण या ठिकाणी गुरुच्या ठिकाणी तर विष्णूही आहे, शंकरही आहे, ब्रह्मदेवही आहे, ज्यांनी निर्माण केली. तो करता आहे, पालन करणारा आहे, निर्मित करता. हे तिन्ही जर गुरुच्या ठिकाणी असेल तर गुरुच्या पाव चरणावरून निघालेली गंगा म्हणजे तीर्थ. अशा अर्थाने जर बघितलं तर हे जे गंगाजल तीर्थ आहे हे कुणाला पावन करणार नाही, अर्थात ते सगळ्यांना पावन करणार असंच आहे. गंगेतु उच्चारणान्मुक्ती किं पुनस्नातपानताः स्नातव्यं तत्प्रयत्नेन सुधीर्भिः अंगवारिणी. गंगा या उच्चारानं मुक्ती मिळते. गंगेतु उच्चारणात मुक्ती. किं पुनस्नान पातना, तर मग गंगा स्नान गंगाजल प्राशन केल्यानं का मिळणार नाही? अहो नुसतं गंगा हे नाव उच्चारलं तरी माणूस जर का मुक्त होतो, इतकं गंगेचं महात्म्य आहे. जो गंगाजला स्नान करतो तेव्हा गंगाजल असं तीर्थ प्राशन करतो गंगेसारखं, त्याला मग हे सगळा लाभ मुक्तीचा का होणार नाही? नाचव्यम तत्प्रयत्नेन सुधीर्भी अंगवारिणी. म्हणून चांगल्या सज्जन माणसांनी प्रयत्नपूर्वक गंगाजलात स्नान करावं. म्हणजे ते जे गंगाजल आहे, जे तीर्थ आहे, तीर्थ हे निश्चित धारण करावं, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावा असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. तर अंगवारिणी म्हणजे जणू काही त्याच्यातून लाक्षणिकदृष्ट्या स्नान करून आपण स्वतःला पवित्र करून घ्यावं. असमर्थो अपीह दातु मादांतु यो न सज्जते महावृतधरा प्रेत्य हा स्वतः तारात्ममेतीस. हे असमर्थ असून सुद्धा जो महाव्रत स्वीकारून असमर्थो इह दातु मा आदातु यो न सज्जते, जो दान प्रतिग्रहाचा स्वीकार करत नाही, तर निरीच्छाशा पद्धतीनेच राहतो. दान घेण्याच्या बाबतीत जो निरीच्छाशा पद्धतीने राहतो, लौकिक मार्गाने कोणाकडनं असा दान वगैरे असं काही स्वीकार करत नाही, तो आश्वतारात्वमेतीस, तो जणू काही मुक्त होऊन एखाद्या प्रकाशमान ताऱ्याच्या स्वरूपाला प्राप्त होतो. असा तारा म्हणजे उदाहरण कोण आहे? असा भक्त श्रेष्ठ हा ध्रुव, ध्रुवाच्या नावाने तारा आहे. मग असा जो काय भक्त असेल तो जसा ध्रुव हा तारा झाला, अशा पद्धतीने असा जो आहे महाव्रती तोही ताराच्या स्वरूपात प्राप्त होतो. सदा योगरता पश्येन मातृवत परकामिनी परद्रव्यंच वैषयवत्सो तीरान मुच्यते भयात. सदा योगरता पश्येन, जो माणूस सततम योग अशा पद्धतीने जो योगरत असतो, योगी स्वरूपात जो विचरण करतो राहतो, सदा योगरता, जो स्वतः कायम योग या स्वरूपात असतो, तो पश्चेत मातृवत परक कामिनी, तो अन्य स्त्रीच्या ठिकाणी असंग स्वरूपात दिसतो. हेही तो
गुंतून राहत नाही. असंग. अथर्वच याचा अर्थ कसा आहे, की अशी कुठल्याही प्रकारची भावना त्याच्या मनात नसते. खऱ्या अर्थाने योगरत असते. पण तो असंग स्वरूपात स्त्रीच्या ठिकाणी असंग स्वरूपात राहतो. तो आपल्या स्वयोग स्वरूपात राहतो. सदा योगरता पश्येत मातृवत परकामिनी. ती ज्या ठिकाणी तो असंग वृत्तीनेच असतो. थोडक्यात आताच्या ठिकाणी जर तो एक विशिष्ट अशा योग सिद्धीच्या अशा ह्याच्यात जर असेल, तर चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, तो स्वतः शिवस्वरूपात अशा पद्धतीने असतो. पण परद्रव्यंच विषयवत्सो चिरान्मुच्यते भयात. पण त्यांनी नुसतं असंग स्वरूपात तसं नाही, तर परद्रव्यांच विषयवत्सो, आणि धनाविषयी सुद्धा परक्याचं जर धन असेल, त्या धनाविषयी सुद्धा त्यांनी आसक्ती ठेवू नये. त्यांनी ते धन हे विषासमान मानावं. त्या धनाविषयी सुद्धा तो असंग असाच असावा. गीतेने सांगितलं समलोष्ट कांचना हा. त्याला मातीचं ढेकूळ काय आणि सोनं काय त्याला एकसारखंच आहे. तेव्हा तो खरा योग. समदृष्ट जेव्हा असेल तो, तेव्हा विषवत्सो तो चिरान मुच्यते भयात. असा तो जो असेल तो खरा योगी. कारण तो हे जे द्वैत असतो, त्या द्वैतापासून तो मुक्त असतो. तो त्यामुळे याच्या पलीकडे तो गेलेला जणू काही असतो. मग या ठिकाणी त्यांनी भक्तांकरता उपदेश असा केलाय, की स्त्रीणाम तू भर्तृसेवैव तारणम शीलपालनम श्रेष्ठ सेवेव शूद्राणाम तारका नातिमानिना. या पद्धतीने शास्त्राने सांगितल्याप्रमाणे स्त्रियांना पतिसेवा तारक असते. तसंच पातिव्रत्य रक्षण वगैरे हे जसं स्त्रियांना असतं, किंवा जे श्रेष्ठ असतात त्यांचे जे सेवक असतात, श्रेष्ठ सेवे शूद्राणाम तारका, असे जे लोक असतात, जे श्रेष्ठ लोकांचे सेवक लोक, ते जसं त्यांच्या ठिकाणी स्वामी अनन्य भाव राहतो, तसं जो सेवा करणारा असेल, तर त्यांनी ती सेवा करताना ना अतिमानी नाम, त्यांनी अतिमानिता टाकावी. म्हणजे वृथा अशा पद्धतीचा अभिमान वृत्ती किंवा असा ती त्या ठिकाणी ठेवू नये. मनामध्ये कुठल्याही अशा प्रकारचा म्हणजे असा भाव ठेवू नये. त्याच्याकरता ही उदाहरणं दिलेली आहे. का तर गुरुगीताकारांनी सुद्धा एका ठिकाणी असं सांगितलंय, की आपण जेव्हा सेवा करतो, तेव्हा सेवा करताना अतिमानिता म्हणजे वेगळ्या पद्धतीने आपण जर का मनात गर्वाची भावना, त्याला अतिमानिता असं म्हणतो. अशा प्रकारची जर विशिष्ट भावना ठेवून सेवा केली, की कदाचित ती पोचत नाही असं या ठिकाणी. म्हणून त्यांनी अतिमानिता शब्द ठेवलाय. मनात किलपिश ठेवून, मनात संदेह ठेवून अशा पद्धतीने करू नये. या संदर्भात गुरुगीतेने सांगितलं, की गुरुची सेवा करताना यथा कुलस्त्री स्वपती जपते यथा. एखादी कुलस्त्री जशी अनन्य भावाने सेवा आपल्या पतीचं चिंतन करते, तसं शिष्याने गुरुचं करावं, अशी सेवा करा. या पद्धतीने काही महाराजांनी हा शिष्याचा गुरु ठिकाणी सेवाभाव कसा असावा याचं एक प्रकारचं दर्शन आपल्याला सांगितलं. आणि या 7व्या अष्टकातला हा जो 4था अध्याय तो या ठिकाणी समाप्त झाला. पुढे 5व्या अध्यायाची सुरुवात करताना स्वामी महाराजांनी वैष्णव धर्म आणि एकादशी व्रतांचं जे नियम असतात त्या संदर्भामध्ये विवेचन केलेलं आपल्याला दिसून येतं. तेव्हा या अध्यायाची सुरुवात करताना महाराज म्हणतात,
पूर्वोपार्जित पुण्येन माघस्नानो भवेद द्विट त्वंतु वैष्णव संगेन पूतो वैकुंठ भागसी. म्हणजे त्यांनी संबोधन करतात, जो वैश्यपुत्राला संबोधन करतोय म्हणतोय, असं म्हणतात, हे वैश्या, माघस्नानानं उत्पन्न झालेल्या आणि पूर्वी प्राप्त केलेल्या पुण्याईनं आणि त्वं तू वैष्णव संगेन पूतो वैकुंठ भागसी. म्हणजे पूर्वी तू जे काय पुण्य प्राप्त केलं असेल आणि मग विष्णू भक्तांच्या, सत्पुरुषांच्या आणि संतांच्या संगतीमुळे, सहवासामुळे तू पवित्र झाल्यामुळे तू वैकुंठ तुला प्राप्त झाला आहे. तू तो वैकुंठ भागाशी का त्वं तो वैष्णव संगेन, अशा सत्पुरुषांच्या त्यांच्या संगतीने. मग त्यांनी असं म्हटलं, दुराचारो अकुलिनो अपि पापरूपोपि यो भजेत वैष्णवं नैव स प्रेक्ष्य इत्युचे किंकरान्यमाहा. म्हणून दुराचारी, अकुलीन, मूर्तिवंत पापी असून सुद्धा जो विष्णू भक्ताचं सेवन करतो, तो संतांचं, सद्गुरूंचं, अशा विष्णू भक्ताचं सेवा करतो, त्याच्याकडे पाहू नका, असं यमानं त्या दूतांना सांगितलं आहे. म्हणजे असे जे कोणी सेवक असे जे सेवक असतील, जे सत्पुरुषांचं, सज्जनांची, विष्णू भक्तांची, सद्गुरूंची सेवा करतात, ते आकुली नसतील, मूर्तिवंत जणू काही पापचरणात सुद्धा त्यांचा आपल्याला सकृदर्शी वाटत असेल तरी सुद्धा यमाने त्या दूतांना अशी आज्ञा केली की तुम्ही त्यांच्याकडे बघायचं नाही, त्यांना अशा सेवकांना त्रास देऊ नका. म्हणून तस्मात् पापा अपि ये नरा ये तू वैष्णव संगता यमलोकम न ते यान्ति तेषा विष्णुपुरम ध्रुवम. म्हणून अशा संतांच्या, सत्पुरुषांच्या, सज्जनांच्या किंवा सद्गुरूंच्या संगतीमध्ये कधी एखादा माणूस जर का पापाचरण करणारा असा पापी असेल किंवा पूर्वजन्मीचं जरी त्याच्या ठिकाणी काही पाप वगैरे असेल तरी हे तू वैष्णव संगता, अशा लोकांच्या सत्संगात जर तो राहिला, यांची जर त्यांनी सत्संगाची सेवा केली, यमलोकम ते न यान्ति, त्यांना सुद्धा यमलोक प्राप्त होत नाही, तर ते सुद्धा विष्णुपुरम ध्रुवम यान्ति तेषाम, त्यांच्यासाठी सुद्धा भगवान विष्णूचं स्थान हे वैकुंठ जणू काही हे निश्चितच आहे. ध्रुवम म्हणजे निश्चित आहे. मग या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं, पावनी वैष्णवी भक्ती तथा वैष्णव संगती संभवत्या अपि पापिष्ठा साधो अत्र धृतम जया. म्हणून विष्णू भक्ती, दत्तात्रेय हा विष्णूचाच अवतार आहे. षष्ठे अत्रे पर्यंतम हा भागवतात सांगितला 6वा भगवान नारायणाचा म्हणजे विष्णूचाच अवतार आहे, 6वा अवतार, किंवा अत्रि अनुसूया या दाम्पत्याच्या पोटी जाण. म्हणून दत्तभक्ती करणारा असं जरी आपण म्हटलं तर विष्णू भक्ती ही पावन करणारी आहे. त्याचाच अर्थ दत्ताची सुद्धा दत्त पुराणकार सांगतात की ही भक्ती, ही दत्तभक्ती ही पावन करणारी आहे. तशी अशी जे दत्तभक्त म्हणजे जे वैष्णव आहे त्यांच्या तथा वैष्णव संगती, तसा अशी जे वैष्णव दत्तभक्ती आहेत त्यांचा सत्संग हा सुद्धा पावन करणार आहे. म्हणून विष्णू भक्ती विनाम तस्मान, म्हणून संभवत्यापि पापिष्ठा साधवो अत्र धृतम यया. म्हणून या भक्तींच्या संगतीनं, भक्ती आणि त्यांच्या सत्संगामुळे
एखादा जर अगदी पापी जरी असेल, पापाचरण जरी त्यांनी झालं असेल पूर्व सुकृतात, तरी सुद्धा असा जो कोणी साधक आहे, साधवो अत्र द्रुतम यया, त्या ठिकाणी तो सज्जन त्या ठिकाणी होऊन जातो. त्वरित या ठिकाणी महत्वाचा शब्द आहे. साधवो अत्र द्रुतम यथा, तो साधू वृत्तीचा होऊन जातो. द्रुतम म्हणजे त्वरित, लवकर, साध्या सत्संगतीने सुद्धा. आणि नेहान्य सुलभोपाय संतर्तु नरकाम्युधीम विष्णू भक्ती बिना तस्मात स्वीकार्यसा प्रयत्नता. म्हणजे नरकाचा समुद्र तळण्यासाठी येथे नेह अन्य सुलभ उपाया, असा दुसरा सुलभ कुठला उपाय नाही. काय? नंतर तू नरकाम्युधीम विष्णू भक्ती विना, म्हणजे विष्णू भक्ती शिवाय दुसरा असा सुलभ उपाय हा नरकाचा जो समुद्र आहे हा तळण्यासाठी अन्य उपाय दुसरा नाही. म्हणून तस्मात स्वीकार्यास प्रयत्नता, म्हणून प्रयत्नपूर्वक विष्णूची, दत्तगुरूंची, भगवान दत्तात्रेयाची अशा भक्तीचा प्रत्येकाने स्वीकार करावा. भक्त्या शुद्धती वैष्णव्या किंवा दो अपि किमता परम त्रिलोकी बाह्य वर्णो अपि पुनाती खलु वैष्णवाहा. या ठिकाणी त्याचं महत्व काय सांगतात महाराज, की विष्णू भक्तीने अगदी पशुभक्षक सुद्धा शुद्ध होतो. भक्त्या शुद्धती वैष्णवा किंवा दो अपि किमता परम. पशुभक्षक म्हणजे मांसाहार असं सुद्धा करणारा जो कोणी असेल, राक्षस वगैरे, तो सुद्धा या विष्णू भक्तीने शुद्ध होतो. याच्यापेक्षा अधिक काय सांगावं? किमता परम, याच्यापेक्षा आणखी काय सांगावं? त्रिलोकी बाह्य वर्णो अपि, म्हणून खरोखर 3 लोकांमध्ये, त्रिलोकात बाह्यवर्णे, अगदी चातुर्वर्ण्याच्या पलीकडे असणारा सुद्धा, कुठल्याही वर्णाश्रम धर्माचा पालन यथायोग्य करत असेल तो सुद्धा, पण जर विष्णू भक्त असेल, पुन्हा ती खलु वैष्णवा, हा तो विष्णू भक्त हा पावन स्वतःही होतो आणि त्रैलोक्याला पावन करतो. यत्कुले वैष्णवो भक्तस्तत्कुलम नैति दुर्गतीम संगत्या विष्णू भक्तस्य पापेभ्यो धर्मगतीम लभेत. ज्या कुलामध्ये एखादा विष्णू भक्त झाला असेल, दत्त भक्त झाला असेल, तर गुरुचा अनन्य भक्त एखादा जर झाला असेल, ते कुल सुद्धा दुर्गतीला कधी जात नाही. आणि त्या सद्गुरूंच्या, भगवान दत्ताच्या भक्तांच्या संगतीने तो जो कोणी असेल, त्याच्या संगतीने सुद्धा अन्य पापी लोक सुद्धा असतील, ते सुद्धा उत्तम गतीला जातात. वैष्णवानां च ये दासा वैष्णवा अन्न भूजोथवा ते यांती वैष्णवम धाम दुराचार रतापी. हे विष्णू भक्तांचे, सज्जनांचे, दत्त भक्ताचे, आणि या प्रत्येक ठिकाणी हा विष्णू हा दत्तावतारच आहे का, अशाच अर्थाने महाराज संबोध करतात. तेव्हा जे विष्णू भक्तांचे दास आहे किंवा विष्णू भक्तांचे अन्न सेवन करणारे, दत्त भक्तांचा जो प्रसाद म्हणून अन्न सेवन करतात, त्यांच्याकडून मिळणारे जे अन्न आहे ते ग्रहण करतात, ते सुद्धा अगदी दुराचार जरी त्यांच्या हातून घडत असेल तरी ते वैकुंठाला प्राप्त होतात. ते यांती वैष्णव धामम, ते सुद्धा वैकुंठाला प्राप्त होतात. आकांक्षे वैष्णवाद अन्नम तद्भावे जलम पिबेत संगती तद्भावे अपि य कुर्याच विमुक्ती भाक.
म्हणजे विष्णू भक्तापासून अन्नाची अपेक्षा करावी, हे त्यांचा प्रसाद मिळायला आपल्याला ती अपेक्षा करावी. ते जर मिळालं तद्भावे जलम पिबेत. ते जर नाही मिळालं तर त्यांच्यापासून आपल्याला जल जे मिळतं ते सुद्धा आपण ग्रहण करू शकतो. ते तीर्थ सुद्धा आपण ग्रहण करावं. तीर्थ जे असतं ते सुद्धा घ्यावं. आणि ते सुद्धा जर प्राप्त झालं नाही तर संगती तद्भावे अपि, त्यांचा सत्संग, त्यांची संगती ही जरी प्राप्त झाली तर संगती तद्भावे अपि जग कुर्याच विमुक्ती भाक, त्यांची संगती सुद्धा ही आपल्याला मुक्त वैकुंठ प्राप्त करून देणारी असते. या ठिकाणी आपण थोडं असं म्हटलं की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरुच हा विष्णू आहे. हा जो विष्णू भक्त आहे हा जो असेल हा विष्णू सेवक आहे, भक्त आहे. म्हणून गुरुच हा विष्णू म्हटल्यानंतर गुरुपासून जर आपल्याला काही अन्न मिळालं, प्रसाद, तो ग्रहण करावा. पण कसं शक्य आहे व्यावहारिक दृष्ट्या? गुरुकडून प्रत्येकच अन्न कसं शक्य आहे? ठीक आहे, मग तीर्थ घ्यावं त्यांच्या चरणात. तेही वारंवार कसं शक्य आहे? पण ते काय प्रत्येकी शक्य नसतं. गुरुपादोदकं पीत्वा संसार मलनाशनम. हे जरी महात्मा असेल तर गया सोसो क्षयो वटाहा. तू जणे काही अक्षय वट आहे आणि ते जे तीर्थ आहे क्षेत्रच आहे त्यांच्या पादुका ते गयाच आहे असं जरी असलं तरी तेही शक्य नसेल तीर्थ. पण त्यांचा सत्संग हा तर कुठल्या न कुठल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणून संयती तद्भावे अपि, त्यांचा सत्संग जरी मिळाला त्या कुठल्या निमित्ताने तो सुद्धा आपल्याला एक प्रकारे मुक्ती प्रदान करणार आहे असं या ठिकाणी स्वामी महाराज सांगतात. म्हणून त्याच्याही पलीकडे जाऊन ते असं म्हणतात, येन केन प्रकारेण वदेन नारायण तेय म्रियमाणो अपि पापीशो विष्णू लोके महीयते. आणि याच्याही पलीकडे या न त्या निमित्ताने जो नारायण म्हणेल, येन केन प्रकारेण यन दे य वदेत नारायण न येती यह, तो फक्त नारायण असं सुद्धा उच्चार करतो. तो अगदी दुर्गतीला गेलेला, अगदी मृत्यूपंथाला लागलेला असेल असो त्यांनी सुद्धा असं जर का केलं तर विष्णू लोके मह्यते, तो सुद्धा विष्णू लोकाला प्राप्त होतो. आणि ना अर्थवादो यमत्रेव प्रमाणम भगवान स्वयं. हा केवळ अर्थवाद म्हणजे केवळ स्तुती नाही आहे किंवा रंजक असं काही सांगायचं म्हणून सांगत नाही आहे असं महाराज म्हणतात. ते म्हणतात प्रमाणम भगवान स्वयं, स्वतः भगवान हे स्वतः याला प्रमाण आहे. का तर याच्याकरता अजामील गजग्राहक मुखा अत्र निर्दर्शनम, अत्र निदर्शनम. याला अजामिळ, गजेंद्र, मकर हा जो आहे अशी उदाहरणं आहे. म्हणजे आपण गजेंद्र मोक्षाची कथा भागवतात असतो, अजामिळ याची गिध असतो. ह्या ज्या कथा आहे हे काय आहे तर अगदी शेवटल्या क्षणी जेव्हा त्यांनी नाव घेतलं तेव्हा सुद्धा भगवंतांनी त्यांचा उच्चार केला, फक्त नामोच्चारण. म्हणून एका ठिकाणी जेव्हा असं म्हटलं की नामीची तरले जडमूढ उद्धरिले कलियुगी. ऐसे नाम हे त्रिभुवनी विख्यात. नामेची पवित्र सर्व लोक. म्हणून या ठिकाणी नामाची आणि नामस्मरणाची सुद्धा महती सांगितलेली आहे. आणि हे जेव्हा असं म्हटलं तर आचार्यांनी सुद्धा एकदा असं म्हटलंय की
प्राणप्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोदन विदो स्मरणं गुदस्ते. अगदी जेव्हा प्रार्थना करताना ते असं म्हणतात आपल्या सद्गुरूंना, ईश्वराला, देवाला, प्राणप्रयाण समये, अगदी माझे जेव्हा प्राण कंठाशी येतील, प्राणप्रयाण समये कफवात पित्ते कंठावरुद्धन समये, जेव्हा माझा कंठा विदोष माझे पूर्ण होऊन, विदोष जे आहे ते दूषित असे होऊन माझा जेव्हा कंठ अवरुद्ध होईल, तेव्हा प्राणांतिक असं ते शेवटच्या क्षणी सुद्धा स्मरणंगुद असते, तेव्हा तुमचं स्मरण मला असावं, जे तुमचं नाम जे आहे ते माझ्या मुखात यावं, अशी प्रार्थना करतात. हे नामाचं महात्म्य आहे, नामस्मरणाचं महात्म्य आहे. म्हणून काही ठिकाणी असं म्हटलंय की हरेर नाम, हरेर नाम, हरेर नाम ही केवलम, कलो नास्ती, कलो नास्ती, कलो नास्ती, गतीर अन्यथा. या कलियुगामध्ये खरं नामस्मरणानंच गती आहे. दुसऱ्या कुठल्या यज्ञयाग जपतज्ञ जशी जमती तशी करावे, काही कर नसेल, पण नामस्मरणाचं अत्यंत महत्व आहे. काही ठिकाणी असं म्हटलंय की कृते मखो हलवतो हरी कीर्तना. जे कृतयुगात जे महत्व यज्ञाला होतं, तेच कलियुगामध्ये नामस्मरणाला, हरिकीर्तनात म्हणजे नामस्मरणाला आहे. आपण सगळ्यांनी याच्यावर एवढाच बोध घ्यावा की आपल्या सद्गुरूंकडून आपल्याला जो मंत्र मिळाला आहे, जो गुरुमंत्र आहे, त्या गुरुमंत्राचं अखंड चिंतन जे आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलं असेल ते सुद्धा स्मरण, ते विशिष्ट या पद्धतीने केलं तरी सुद्धा आपल्याला जे जे इच्छित ते प्राप्त होतं. हे एक प्रकारचं गुरुमंत्राचं वैशिष्ट्य जणू या ठिकाणी सांगितलं आहे. तस्मात् भक्तो विनीतात्मा यो विष्णू संस्मरणे सदा जन्म संसार बंधाच मुच्यते नात्र संचया. त्यामुळे तो विनम्र असा भक्त हा विनम्र पाहिजे. तस्मात् भक्तो विनीतात्मा, असा जो विनम्र असा भक्त असेल, जो विष्णू संस्मरेत सदा, तो नेहमी विष्णूंचं स्मरण करतो, तो जन्म संसार बंधाच, तो या जन्म संसार हा जे बंधन आहे याच्यातून मुक्त होतो, मुक्त होईल. मुच्यते बंधात मुच्य ना अत्र संशय, नो अत्र संशय, या ठिकाणी काही संशय नाही. आणि अष्टार्ण द्वादशार्णन वा विधिनां वापि भक्तिताः जपन्ति वैष्णवं मंत्रम ये ते विष्णुमया स्तुताः. ही अष्टाक्षरी, अष्टार्ण, द्वादशार्ण, द्वादशाक्षरी वा विधिनां वापि भक्तिताः, किंवा विष्णू मंत्र जे विधीपूर्वक किंवा भक्तीने जपंती वैष्णव, भक्तिता जपंती, अन्य पद्धतीचे मंत्र, वैष्णव मंत्र जे वैष्णवाचे मंत्र येते विष्णुमया स्मृता, ते असा मंत्र करणारे जणू काही विष्णू रूपच आहे. या ठिकाणी त्या देवदत्तांनी स्तुती केली. या ठिकाणी मुद्दाम सांगायचं म्हणजे अष्टाक्षरी किंवा द्वादशाक्षरी मंत्र, पंचाक्षरी असतो नमः शिवाय, अष्टाक्षरी असो, त्यानंतर द्वादशाक्षरी असतो, पण त्याशिवाय विष्णू मंत्र आणखीन कुठला असू शकतो? आपल्या सगळ्यांचा परिचित असा म्हणते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा काय आहे? हा विधीना, विशिष्ट विधीपूर्वक हा असा मंत्र तयार झालेला आहे. हा मंत्र सुद्धा हा जो भक्तीपूर्वक विशिष्ट जपंती वैष्णव, कारण वैष्णव म्हणते दत्ताचाच मंत्र आहे.
दत्त हा भागवत परंपरेमध्ये वैष्णवच म्हटला गेलेला आहे, विष्णूचंच रूप असल्यामुळे हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र हा सुद्धा विधीपूर्वक आहे. पण याचा सुद्धा जो भक्तिपूर्वक जप करतो, जपंती वैष्णव मंत्र भक्तीचा हा भक्तिपूर्वक जो जप करतो, तो सुद्धा जणू काही ये ते विष्णुमया स्मृता, तो सुद्धा जणू काही विष्णूची कृपा प्राप्त होणार झालेला असा विष्णू स्वरूपच आहे. कुणाकरता तर इतरांकरता, की त्या भक्ताची या ठिकाणी महाराजांनी एक प्रकारे जणू काही स्तुती केलेली आहे. मग ते असं म्हणतात, स्वमते त्याग्रह त्याज्यो निंद्यम्या अन्यमतं च यत सद्गुरुत्वं सद्गुरुक्तं परम तत्वं श्रद्धा भक्त्यायभ्यस्ते शुद्धीही. म्हणजे त्यांनी एक प्रकारचा उपदेश केला. स्वतःच्या मताविषयी अत्यंत असा दुराग्रह ठेवू नये. स्वमते अत्याग्रह त्याज्य, तसं निंद्यम ना अन्यमतं च यत, दुसऱ्याच्या मताला नाव ठेवू नये. म्हणून म्हणजे एखाद्या गोष्टीला स्वतःचाच खूप मताचा असा आग्रह ठेवू नये. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याची जी काही उपासना करेल, भक्ती करेल, तो त्याच्या ज्या पद्धतीने करत असतो. म्हणून असा दुराग्रह ठेवू नये आणि दुसऱ्याचं जे मत आहे त्याची निंदाही करू नये. निंद्यम ना अन्य मतं च यत्, तेही करू नये. दुसऱ्याच्या मताला नावं ठेवू नये. शहाण्या माणसाने जो चांगला सज्जन भक्त असेल, सद्गुरु उत्तम परम तत्वं, सद्गुरूंनी जे सांगितलं आहे असं जे श्रेष्ठ तत्व, ते जे उपदेश आहे त्याचं श्रद्धा भक्त्या अभ्यासेत सुधीही, ते त्यांचं जे उपदेश असतील ते जे सांगतात तेच व्यवस्थितपणे श्रद्धापूर्वक भक्तिपूर्वक ग्रहण करावं, त्याचं चिंतन करावं आणि त्याचा त्या पद्धतीने अभ्यास करावा. म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा काही करत असतो आपली उपासना पद्धती, तेव्हा त्याच्यामध्ये फार दुराग्रह असं ठेवून कोणी काय म्हणतंय, कोणी काय म्हणतंय ते कुणाला सांगायचं असं न करता आपण जसं करतो आणि इतर लोक त्यांच्या पद्धतीने करत असतील, तर फार आपण जे करतो त्याच्याविषयी सुद्धा दुराग्रह ठेवू नये आणि इतरांचं जे मत असेल त्याची निंदाही करू नये. पण भगवंतांनी सांगितलं, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जो मला ज्या भावाने ज्या पद्धतीने माझी उपासना करेल तसं मी त्याला फळ देतो. हे सद्गुरूंचंही वचन असतं. सद्गुरू सुद्धा म्हणतात, की जोला ज्या पद्धतीने जो माझी स्तुती करतो, ज्या पद्धतीने माझी उपासना करेल, माझ्याविषयी श्रद्धाभाव ठेवेल, तसं तसं त्याला लाभ होऊ शकतो, तसा त्याला लाभ होतो. म्हणून या ठिकाणी महाराजांनी मुद्दाम सद्गुरूंचा उल्लेख करून या ठिकाणी का सांगितलं? म्हणून जेव्हा असं सामान्य माणसाच्या अशी मतमतांतरण उपासनेविषयी संभ्रमावस्था असते, हे करू का ते करू, हे बरोबर की ते बरोबर, हे योग्य की अयोग्य, ते योग्य की अयोग्य, अशी जेव्हा अवस्था असते तेव्हा सद्गुरु उत्तम परम तत्व किंवा सद्गुरू जे सांगतात, पुढे सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे, श्रद्धा भक्त्या न अभ्यासे सुधीही, ते त्यांनी जे आपल्याला सांगितलं आहे, तो जो उपदेश आहे, ते जे सांगतात तेच श्रेष्ठ आहे, तेच सगळ्यात उत्तम आहे, तेच खरं आहे असं समजून त्याचा श्रद्धेनं आणि भक्तीने स्वीकार करावा. सद्गुरु उत्तम परम तत्वं श्रद्धा भक्त्या अभ्यसेत सुधीही. ये सेवन्ते सदा विष्णुं ते सायुज्याधि भागिना
निदिध्यासतो विष्णू सायुज्यम सुधियामिह. जे विष्णूची नेहमी सेवा करतात, दत्ताची सेवा करतात, सद्गुरूलाच जणू काही दत्त स्वरूप मानून त्यांची सेवा करतात, ते सायुज्य गतीने जणू काही प्राप्त त्याचे अधिकारी होतात. त्यांना सायुज्यता अशी मुक्ती प्राप्त होते. आणि निदिध्यासतो विष्णू सायुज्यम स्तुतियामिह. आणि विष्णूच्या निदिध्यासामुळे सुद्धा तिथे प्राज्ञांना म्हणजे की चिंतनपूर्वक ज्ञानपूर्वक ज्ञान प्राप्त करून मग अशी भक्ती करतात, त्यांना सायुज्य अशी मुक्ती प्राप्त होते. आज या ठिकाणी आपण एक प्रकारे गुरुभक्त, दत्तभक्त, विष्णुभक्त यांच्याविषयी स्वामी महाराजांनी काय निवेदन केलं आहे, काय परामर्श घेतला आहे आणि काय उपदेश केला आहे याचा आपण विचार केला तर याच्या पुढल्या पुष्पामध्ये पण महाराज पुढे आणखीन काय सांगतात याचा आपण विचार करणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.